भक्तीचा जिवाळा जाणे भक्तीचा जिवाळा तोच दैवाचा पुतळा आणि माझे मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित अनिक नाही माझे मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणी तोच शुद्ध अनिक नाही माझे मना हो का पंडित शहाणा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतानिया दुसरे चरण संतानिया दुसरे चरण संतानिया कांत कृपा दाने गते काविसा कांत कृपा दाने गते काविसा कांत कृपा दाने गते काविसा सद्गुरुदास दावाई सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका माझी विनवणी मस्तक हे चरणी ठेवितसे अहो श्रोते वक्ते सकळे जन बरे पार कुण बांधा गाठी फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तवा माल भारवाही हे पांडुरंगाचं ज्ञान भांडार मी आपल्यासमोर ज्यांच्या कृपेनं उघड करत आहे त्या मौलीला थोडीशी विनंती करावी लागेल माझी ऐकावे विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी आता कृपा भांडवल सोडी बरी मती माझी पोतडी करी ज्ञानपदे जोडी तोरा माते मग मी संसरे तेने करण संतासी कर्ण भुजनेले सुरक्षिने विवेकाची ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा न दादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका स्वामीजीला खुर्ची टाका म्हणलं बसा खुर्ची द्या बसा हाय पाठीमागे विठाला 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 निरूपणापूर्वी थोडासा पर्याय म्हणजे असा या नथुरामाबाचा तपपूर्ती असं वर्ष
आणि त्यानिमित्तानं आमचे परमादरणीय राजेंद्र महाराज चोरडिया, तसेच आमचे हरिभक्तपरायण रमेश महाराज जोगवाडकर दोघांच्या मार्गदर्शनाखाली या कर्मभूमीमध्ये सावता महाराजाच्या सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहातील आजची माझ्याकडे आलेली कीर्तनरूपी सेवा आणि त्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा आणि संतांचं काहीतरी वर्णन करता यावं, नथुरामबाबाबद्दल काहीतरी बोलता यावं म्हणून संतपर प्रकरणातील हा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. जगामध्ये काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही. काही प्राप्त करायचं असेल तर काहीतरी करावंच लागतं, त्याच्याशिवाय प्राप्त होत नाही. दे रे हरी पलंगावरी म्हणलं तर मिळत नाही, काहीतरी करावं लागतं. मग काहीतरी केल्यानंतरच्या मोबदल्यामध्ये आपल्याला काहीतरी प्राप्त होतं. आता काय केल्यानंतर काय प्राप्त होतं? चांगलं केलं तर चांगलं प्राप्त होतं, वाईट केलं तर वाईट प्राप्त होतं. मग चांगलं जे केलं जातं त्याला म्हणतात धर्म आणि वाईट जे केलं जातं त्याला म्हणतात अधर्म. विठ्ठला 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 धर्मापासून जे प्राप्त होतं त्याचं नाव आहे पुण्य आणि अधर्मापासून जे प्राप्त होतं त्याचं नाव आहे पाप. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, धर्मापासून पुण्य प्राप्त होतं, अधर्मापासून पाप प्राप्त होतं, पण दोन्हीही केल्यानं प्राप्त होतं. काहीतरी प्राप्त होण्याकरता काहीतरी करावं लागतं. काय करावं लागतं? अधर्म करावं लागतो किंवा धर्म करावा लागतो, म्हणजे कर्म करावं लागतं. नुसतं कर्म केल्यानं सुद्धा प्राप्त होत नाही. नुसतं कर्म केल्यानं सुद्धा प्राप्त होत नाही. प्राप्त होण्याकरता आपल्याला अजून जोड लागते, ते म्हणजे दैवाची. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, म्हणजे कर्म लागतं काहीतरी प्राप्त होण्याकरता आणि दैव पण लागतं. कर्म आणि दैव ह्याच्यापासून आपल्याला काहीतरी प्राप्त होत असतं. आता कर्मापासून म्हणजे धर्मापासून अधर्मापासून काय प्राप्त होतं? कर्मापासून आणि धर्मापासून केवळ नाशवान वस्तू प्राप्त होते. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. त्याचं वर्म आम्हाला कळलं. कशाचं? जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्मापासून धर्मापासून जे जे प्राप्त होतं सर्व नाशिवंत आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, कर्मापासून काय प्राप्त होतं? कर्मापासून काय प्राप्त होतं? ज्ञानेश्वरी डोळ्यासमोर ना, अगा कर्मी जेवरावे ते सुखदुःखे पळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. म्हणजे जन्म मरण कशानं प्राप्त होतं? कर्मानं जन्म मरण प्राप्त होतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, जन्म मरण प्राप्त होतं म्हणजे दोन्ही नाशिवंत आहे.
आपला देह आपल्याला प्राप्त झाला, माणसाचा जरी प्राप्त झाला तर त्याच्या मागे नाश आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. देह प्राप्त झाला कर्माने, पण तो देह कसा आहे? नाशिवंत आहे. आता धर्माने काय प्राप्त होतं? धर्माने देह पुण्य नाशी. प्राप्त होतं. धर्माने पुण्य प्राप्त होतं. आणि पुण्याचं फळ काय आहे? स्वर्ग हे पुण्याचं फळ आहे. अधर्माने काय प्राप्त होतं? पाप प्राप्त होतं. पापाचं फळ काय आहे? नरक आहे. हा? स्वर्गात गेलो आपण, स्वर्गात गेलो, पण स्वर्गात जाऊन स्वर्ग सुद्धा नाशिवंत आहे. स्वर्गाचं पद सुद्धा टाका टाका टाका. महाराज बसायचं बस. माझ्यावर अगोदरच फार दडपण आहे. तुमच्यासमोर बोलायचं म्हणजे फार मोठं दडपण आहे. पण नंतर बाबा जे काय बोलून घेते माझ्याकडून ती मी बोलणार आहे. स्वर्गाचं पद किती दिवसाचं आहे हो? वेश्या भोगी कवडावेची, मग दारण चेपू त्याचे, तैसे लाजीरवाने जिने दीक्षिताचे. स्वर्गाला जातो. स्वर्गाला गेल्यानंतर कसं होतं? एखाद्या वेशीच्या घरी माणूस जातो, त्याच्याजवळ पैसा आहे, तोपर्यंत तिच्या घरचा दरवाजा त्याच्याकरता उघडा असतो. पैसा संपला की हाकलून देते, अक्षरशः ढकलून देते, खाली पाडते. तसं स्वर्गामध्ये जोपर्यंत तुमचा पुण्याचा संचय आहे तोपर्यंत स्वर्गाचे भोग तुम्हाला आहेत. पुण्य संपलं की येऊ लागती माघारे मृत्यूलोक. मृत्यूलोका. पुण्यशया दोगती, पुण्यशया दोगती, पुण्यशया दोगती. तुका मने जाते पुण्यक्षया दोघाते, पुण्यक्षया दोघाते, पुण्यक्षया दोघाते. पुण्याचा क्षय झाला की येऊ लागती माघारे मृत्यूलोका. परत मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. आणि इथं आल्यानंतर मग काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खल दुस्तारे कृपया प्यारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढमती शंकराचार्य चरपट पंजरीमध्ये वर्णन करतात. काय? किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजिता, नित्य भावे भजिता, नित्य भावे भजिता. किती वेळा जन्माया रे, नित्य भावे भजिता, नित्य भावे भजिता, नित्य भावे भजिता. किती वेळा जन्माया रे, नित्य भावे भजिता, नित्य भावे भजिता, नित्य भावे भजिता. फजित. जन्मतय मरतय, जन्मतय मरतय, अंत लागत नाही. इतक्या वेळेस जन्मतय, इतक्या वेळेस मरतय. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा.
गणित नाही जी दातारा, ज्याची गणना करता येत नाही असलं पदरात पडतंय. जन्म मरण जन्म मर, जन्मते जन्मते मरते, जन्मते मरते. कशाचं फळ आहे? हां, धर्माचं अधर्माचं फळ. नरकामध्ये जातो, पापाचा क्षय झाला की परत येतो. येऊ लागती माघारे मृत्यू लोका, तिथं बी आहे. नरकातून वर कधी येतो? पाप क्षय झालं की परत मृत्यू लोकामध्ये येतो. स्वर्गामध्ये पुण्यक्षय झाला की परत मृत्यू लोकामध्ये परत जन्मते मरते, जन्मते मरते. नाशवंत जगतातील सर्व पदार्थ, सर्व क्रिया ह्या कशा आहेत? नाशिवान अशा प्रकारच्या आहेत. सर्व क्रिया, सर्व पदार्थ जगतातील क्रिया पण आणि पदार्थ पण नाशिवंत अशा प्रकारचे. आणि जगतामध्ये केवळ एक परमात्माच अविनाशी अशा प्रकारचा आहे. परमात्मा कसा आहे? अविनाशी अशाच प्रकारचा आहे. आणि येर सर्व जगत कसं आहे? माईक असल्यामुळं केवळ दुःखाला जन्म देतं. येर ते माईक, दुःखाची जणती नाही आधी अंती अवसान. माईक असल्यामुळं केवळ दुःखालाच सर्व क्रिया, सर्व पदार्थ जन्म देतात. आणि आपल्याला अपेक्षा आहे सुखाची, आपल्याला अपेक्षा आहे सुखाची. सुख कशाने प्राप्त होईल? आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने बिना जीवा सुख नाही, तेने बिना जीवा सुख नाही, तेने बिना जीवा सुख नाही, तेने बिना जीवा सुख नाही. रती माईक दुःखाची जनते, रती माईक दुःखाची जनते, रती माईक दुःखाची जनते, माईक दुःखाची जनते. ये रती माईक दुःखाची जनाते, ये रती माईक दुःखाची जनाते, ये रती माईक दुःखाची जनाते, ये रती माईक दुःखाची जनाते. तुकाराम सांगतात आपला तो एक देव करून घ्यावा, देव एक आपलासा करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नये. त्याच्याशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती होत नाही. का? भगवंत परमात्मा हा अविनाशी आहे. अविनाशाची प्राप्ती झाली की सुखाची प्राप्ती होते. विठ्ठला तुकाराम महाराजांनी सांगितलं देव आपलासा करून घ्या, तो अविनाशी आहे. आणि अविनाशी देव आपलासा करून घेतला की सुखाची प्राप्ती होते. पण देव आपलासा कसा करून घ्यायचा? तो देव आपलासा कसा करून घ्यायचा? तो देव आपलासा करण्याकरता माझ्यासमोर जे गुरुवारी बसलेत ना, त्यांचा पाठ आपल्याला काम आहे. तो ज्ञानी विनेके उपाय करुषी जितके ते गुंबिसे अधिकी रुखी ये. ज्ञानाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग देवाच्या प्राप्ती करता म्हणजे सुखाच्या प्राप्ती करता नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. आता कुठं आलं आपलं उत्तर? ज्ञानाजवळ आलं. ज्ञान कशाने प्राप्त होतं? ज्ञान कशाने प्राप्त होतं? मी सांगितलं की गुरुवर्यांच्या पाठ ऐकल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं. गुरुवर्याचा नुसता पाठ ऐकल्यानं ज्ञान प्राप्त होत नाही. गुरुवाऱ्याचा पाठ ऐकण्याच्या मागची भूमिका तुमची काय आहे, त्या भूमिकेनं ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. विवेक चूडामणीमध्ये सांगितलं. उत्तरात मला थोडासा माहीत आहे, पूर्वात माहीत नाही. भक्ती रे वगैरे असी, भक्ती रे वगैरे असी. मोक्ष, भक्ती रे मोक्ष म्हणजे ज्ञानाने मोक्ष मिळतो. आणि ते ज्ञान कशाने प्राप्त होतं? भक्तीनंच प्राप्त होतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपल्याला सगळ्याला या ठिकाणी अपेक्षा कशाची आहे? सुखाच्या प्राप्तीची अपेक्षा आहे. कशाची अपेक्षा आहे? सुखाच्या प्राप्तीची सगळ्याला अपेक्षा आहे. आणि ते सुख कशाने प्राप्त होतं? भगवंताच्या प्राप्तीनं म्हणजे देवाच्या प्राप्तीनं सुखाची प्राप्ती होते. का?
भगवंत हा अविनाशी असल्यामुळं अविनाशी पदरात पडलं की प्राप्त होत. एखाद्या जोडप्याला सुंदर अशा प्रकारचं मूल झालं, खूप दिवसानंतर मूल झालं आणि मूल झाल्यानंतर काही दिवसामध्ये गेलं, काय होतं? दुःख. पदरात काय पडतं? दुःख. दुःख पदरात पडतं. चांगलं सुंदर चांगलं मुलगा प्राप्त झाला, पण काय केलं? दुःख पदरात पडलं. का? अविनाशी आहे ते दुःख देऊन जातं, नाशवंत आहे ते दुःख देऊन जातं, अविनाशीच केवळ सुख देतं. विठाला 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 विठाला. म्हणजेच अविनाशी प्राप्त करून घेणं, जो अविनाशाला प्राप्त करून घेतो तोच दैववान असतो. अविनाशी जो प्राप्त करून घेतो तोच भाग्यवान असतो. आणि तो भाग्यवान कसा असतो? अभंगाच्या पहिल्या भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिवाळा. काय सांगतात तुकोबार आहे? जाणे म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेणं, समजून घेणं. जाणे भक्तीचा म्हणजे भक्तीचा. जिवाळा, जिवाळा म्हणजे वर्म. जिवाळा म्हणजे काय? वर्म. भक्तीचं वर्म ज्यानं जाणून घेतलं तोच दैवाचा पुतळा, तोच दैवाचा पुतळा. आता नुसतं दैव असलं तर चालतं का? नाही चालत. त्याच्याबरोबर कर्म बी लागतं. कर्मही पाहिजे आणि दैव पाहिजे. प्राप्ती होण्याकरता कर्मही पाहिजे आणि दैवही पाहिजे. 7वा अध्याय गीतेचा डोळ्यासमोर आणा. जरा मरण मोक्षाय माम आश्रित यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदो कृष्ण अध्यात्मम कर्म च अखिलम. अखिल कर्म ब्रह्म आणि अध्यात्म जाणून जर घ्यायचं असेल, विदू म्हणजे जाणणं, तर काय लागतं? प्रयत्न. यतन्ति ए, प्रयत्न करणाऱ्याला जरा मरण मोक्षाय, जरापासून मरणापासून मोक्ष प्राप्त होतो. ब्रह्म, अखिल कर्म आणि अध्यात्म जाणलं ह्याच्या माध्यमातून प्रयत्न करून तर जन्म मरणाचं मागचं चक्र सुटतं. म्हणजे करावं लागतं. प्रयत्न आवश्यक प्रथमता आहे. प्रयत्न केल्यानंतर मग दैव लागतं. प्रयत्न करता दैव लागतं. प्रयत्न करावा लागतं अगोदर, नंतर दैव. अंतिम दैव आहे, पण अगोदर प्राथमिकपणामध्ये प्रयत्न आहे. आता ज्यांच्या दरबारामध्ये आपण हा कार्यक्रम करतोय ना, त्यांचा एक अभंग डोळ्यासमोर आणा. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. सेवा ठेविला जैसे राहावे, देवा ठेविला
राहावे देव ठेविला कैसे राहावे समयाचे दादन व्हावे समयाचे दादन सावता महाराज कर्माच्या माध्यमातून भक्ती करणारे संत आहेत हा? आणि ते सिद्धांत या ठिकाणी मांडतात, कर्माचा सिद्धांत या ठिकाणी मांडतात, प्राप्त करून घेण्याचा सिद्धांत या ठिकाणी समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे. दोन्ही गोष्टी सांगितल्या. सादर व्हावे समयासी म्हणजे केव्हा सादर व्हावे, कसं सादर व्हावे. माणसाच्या जन्माला प्राप्त झालं की माणसाचा जन्म हा बरवा जन्म म्हटला जातो. का बरवे झाले आलो या जन्मासी बरवे झालो या जन्माले जोडले मनुष्य देहा ऐसे महालाभाचे उत्तम राशी सर्व सुखाची पात्र होईये दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान सर्व सुखाचे पात्र होईले दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान बरवे झाले आलो या जन्मासी जोडली मनुष्य देहा ऐसी महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाची पात्र होईले आलो आलो या जन्मासी जोडले मनुष्य देहासी महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाची पात्र होईले माणसाचा जन्म हा परवा जन्म आहे. बरवी झाली आलो या जन्मासी जोडी जोडली मनुष्य देहायसे महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखासी पात्र होईल. सर्व सुखाला पात्र होण्याची ताकद या माणसाच्या जन्मामध्ये आहे. म्हणून माणसाच्या जन्माला प्राप्त झाल्यानंतर काय करावं, समयासी सादर म्हणजे काय, सावध व्हावं आणि काय करावं. माणसाचा जन्म प्राप्त झाल्यानंतर सर्व सुखासी पात्र होण्याकरता जे लागतं ते करायला पाहिजे. देवे दिला देव भजना घुमटा देह दिला देह दिला देह भजना घुमटा डोळा झाला फाटा बांधे केला देव दिला देह भजना घुमटा डोळा झाला फाटा बांधे केला डोळा झाला फाटा बांधे केला डोळा झाला फाटा बांधे केला देवाचं भजन करावं आणि सर्व सुखाची प्राप्ती करून घ्यावं. पण आपण काय करतो, जे कुत्र मांजर करते ना ते आपण करतो. नाही तरी काय थोडी श्वान सुखारे बापुळे श्वान सुखारे बापुळे श्वान सुखारे बापुळे नाही तरी काय थोडे श्वान सुखारे बापुळे श्वान सुखारे बापुळे श्वान सुखारे बापुळे. कुत्र्यामध्ये मांजरामध्ये आपल्यामध्ये काय फरक काय. आपल्याला भीती वाटते, भय आपल्याला आहे. कुत्र्या मांजराला या भय आहे, बरोबर आहे. भय आहार निद्रा भय मैथून. आहार सगळ्याला लागतो, खायला प्रत्येकाला लागतो.
हां, निद्रा झोप प्रत्येकाला लागते, भय प्रत्येकाला आहे, आणि मुलं बाळ सगळ्यालाच होतात. सगळे मुलं बाळाकरता प्रयत्न करतात. चार गोष्टी समसमान आहेत. पण मनुष्य देहामध्ये सर्व सुखाला प्राप्त करून घेण्याची पात्रता असल्यामुळं कुत्र्या मांजरासारखं जगण्यापेक्षा माणसासारखं जगावं. विठ्ठला विठाला 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 मनुष्यपणा तरी साधे नारायण, मनुष्यपणा तरी साधे नारायण, नाही तरी हीन पशु, नाही तरी हीन पशु, नाही तरी हीन पशु, नाही तरी हीन पशुनी. त्या कुत्र्या मांजरासारखं जर आपण वागलो, पोट भरण्याकरता नाही ते केलो, नाही ते धंदे पोट भरण्याकरता केलो, लेकरं बाळ झाले, खायला चांगलं चांगलं खाल्लं, मस्त झोप घेतली, ते जर केलं तर मग नाही काय, नाही तरी हीन पशु होणे. पशुपेक्षाही आपलं माणसाचं जीवन तिथं हीन हीन अशा प्रकारचं आहे बघा. मग काय करायला पाहिजे? माणसा जन्माला प्राप्त झाल्यानंतर प्रयत्नाने त्या अविनाशी परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठाला पण त्या अविनाशाची प्राप्ती होण्याकरता दुसरा निकष लागतो, तो म्हणजे भाग्याचा लागतो, दैवाचा लागतो. आता गुरुजींचा पाठ इथं चालू आहे, विचारसागरचा. कोणता पाठ चालू आहे? विचारसागर. त्या विचारसागरामध्ये एक थोडासा तुम्हाला संदर्भ मी सांगतो. शुभ संतती नावाचा राजा. नाव काय? शुभ संतती. संतती म्हणजे मुलं. मुला ज्याचे मुलं शुभ आहेत, चांगली आहेत, असा राजा शुभ संतती राजा. त्याला काय झालं, वाटलं की सगळं दुःख जगातलं पाहून त्याला वाटलं की बाबा आपण कुठं जाऊन आपलं आत्मकल्याण करून घ्यावं. मग त्यानं काय केलं, आपल्या मुलांची मीटिंग भरवली, बोलवलं त्यांना. अरे म्हणले मुलांनो बसा. 3 मुलं त्याला. किती मुलं त्याला? 3 मुलं. 3 मुलाची मीटिंग भरवली आणि सांगितलं बाबा रे माझा असा माणूस आहे, त्या अविनाशी परमात्म्याला प्राप्त करून घ्यावं आणि सर्व सुखाला प्राप्त व्हावं असा माझा माणूस आहे. तर आता हे मोठं एवढं राज्य आहे, मी काय करू? तर तुमच्यापैकी तुम्हाला मी हे राज्य सोपवून जावं असा माझा माणूस आहे. माणूस प्रगट केला आहे. आणि मग नंतर मुलांनी आपसामध्ये चर्चा केली. म्हणले बाप आपला राज्य आपल्याला देऊन चालला आहे. बाप काय करू आहे? आपल्या राज्य देऊन चालला आहे. आणि काहीतरी प्राप्त करण्याकरता चाललं आहे. म्हणजेच ह्या राज्यापेक्षा नक्कीच जे प्राप्त करायची वस्तू आहे ती श्रेष्ठ अशा प्रकारची आहे. ती श्रेष्ठ अशा प्रकारची, राज्यापेक्षा ती श्रेष्ठ अशा प्रकारची आहे. पण बाप आपल्याला फसवून आपल्या गळ्यामध्ये राज्य मारून त्याची प्राप्ती करण्याकरता जायला बघतोय. मग त्याने काय केलं, आपसामध्ये चर्चा केली. म्हणले बाबा आपल्याला राज्य काय नको. ते पोरं उठले झटकून निघूनच गेले. पोरं उठले निघून गेले. आता राहायला कोण? शुभ संत ते राजा. राजा आहे, प्रजेला सोडून जाता येत नाही. सगळ्या प्रजेची चिंता त्या राजाला. त्याला तिथंच बसतंय. 3 मुलं, त्या मुलाचे 3 नावं. एकाचं नाव तत्वदृष्टी, एकाचं नाव अदृष्टी, एकाचं नाव तर्कदृष्टी. एकाचं नाव तत्वदृष्टी. तत्वदृष्टी जो होता त्याचं भाग्य चांगलं होतं, प्रारब्ध चांगलं होतं. त्यानं मागचं जे केलेलं होतं ते इतकं केलेलं होतं की हातधरणीय मिळवी परतत्वाते. गुरुच्या समोर जाऊन गुरुला विचारलं आणि विचारल्यानंतर गुरुनं सांगितलं की ताबडतोब त्याला प्राप्त होणार, अशी त्याचं प्रारब्ध होतं, असं त्याचं भाग्य होतं. तत्वदृष्टी विषय तो विस्तृत आहे, मी ती काय खोलात जात नाही, थोडकं आपल्या विषयापुरतं मी सांगतो. तो तत्वदृष्टी चांगलं भाग्य असणारा. दुसरा जो असतो तो अदृष्टी, त्याच्यापेक्षा कमी भाग्य असलेला तो अदृष्टी. आणि तिसरा जो आहे तर्कदृष्टी. कशामध्ये तर्कच, कशामध्ये तर्कच, कशामध्ये तर्कच करतो. अशी 3 मुलं बरं का. तिघाचंही या विचारसागरच्या ग्रंथामध्ये कल्याण झालेलं दाखवलेलं आहे. सगळ्याचंच कल्याण. 4था तरंग तत्वदृष्टीचा, 5वा तरंग अदृष्टीचा आणि 6वा तरंग तर्कदृष्टीचा. आता मी एक फक्त एवढं या ठिकाणी सांगणार आहे. तत्वदृष्टी विद्वान होता, ज्ञानवान होता, प्रारब्ध त्याचं चांगलं होतं, भाग्यवान होता, त्याच्यामुळं त्याला लगेच परमात्म्याची प्राप्ती झाली, अविनाशाची प्राप्ती झाली. अदृष्टी होता, त्याला
मेहनत करून प्राप्ती झाली. पण तर्कदृष्टी जो होता तो गुरुनं सांगितलं की त्याच्यामध्ये तर्कच करायचा वेगळा, त्याच्यामध्ये तर्कच, असं करता 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 तत्वापर्यंत पोहोचला. निश्चय झाला त्याचा की हे असं असं तत्व आहे, असं तत्व निश्चय झाला. निश्चय झाल्यानंतर सुद्धा त्यानं एकाकडे जाते, दुसऱ्या महात्म्याकडे. जो जाणता आहे त्याच्याकडे जातो, दुसऱ्या माणसाकडे, गुरुकडे नाही बघा, दुसऱ्या माणसाकडे जातो आणि त्याला विचारतो की बाबा गुरुनं असाच सांगितलंय, माझा निश्चय पण असाच झालेला आहे, पण तुमचं मत काय. शेवटी तिथं पोहोचल्यानंतर सुद्धा तिथं सुद्धा तर्क करते. प्राप्त झालं सगळं त्याला, तरी पण तर्क करते. तुमचं मत काय म्हणते, दुसऱ्याला जाऊन विचार. त्यानं म्हणते बाबा तुझं जे काय मत आहे ते बरोबर आहे, ते तू कर. तो सुद्धा मुक्त होतो आणि तर्कदृष्टी मुक्त झाल्यानंतर तो आपल्या बापाला पण मुक्त करतो. चौघजण ह्या विचारसागराच्या माध्यमातून मुक्त होतात. पण ह्या चौघामध्ये कसं आहे, प्रारब्ध त्याचं भाग्य जचे त्याचं वेगळं आहे, दैव जचे त्याचं वेगळं आहे. तत्वदृष्टीचं दैव चांगलं, अदृष्टीचं दैव त्याच्यापेक्षा हलकं, तर्कदृष्टीचं त्याच्यापेक्षा कमी. आणि आपला शुभ संतती जो राजा होता त्यानं विचार केला राज्याला त्यागून जायचं, पण मुलाच्या हातात राज्य देऊन जावं. म्हणजे त्याच्याजवळ असणारं जे वैराग्य आहे ते वैराग्य दृढ अशा प्रकारचं नव्हतं की राज्याचा त्याग करण्या इतकं दृढ वैराग्य त्याच्या ठिकाणी नव्हतं. कुणापाशी, शुभ संतती राजापाशी. म्हणजे त्याचं दैव अत्यंत निकृष्ट अशा प्रकारचं होतं चौघापैकी. म्हणजे भगवंताची प्राप्त करून घेण्याकरता दैवाशिवाय भगवंताची प्राप्ती होतच नाही. विठ्ठला विठ्ठला. या ठिकाणी तिघा चौघाचेही प्रयत्न आहेत. प्रथम प्रयत्न जो आहे तो शुभ संतती राजाचा आहे. विचार त्याच्या मनामध्ये आला की आपण जावं आणि परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी, सुखाला प्राप्त करावं. आणि पुढच्याने सुद्धा प्रयत्न सगळ्याचेच आहेत. जास्त प्रयत्न कुणाला करावे लागले, राज्य सांभाळून पुन्हा शेवटी तो मुक्त होतो राजा, शुभ संतती राजा. म्हणजे प्रयत्न त्याला जास्त करावा लागला. म्हणजे प्रयत्न कमी प्रयत्नामध्ये मिळतो तो सर्वात भाग्यवान. विठ्ठला 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 विठ्ठला. तुकोबरायच्या मतानं भाग्यवान कोण आहे. हां, आपल्या व्यवहारामध्ये जर आपण का भाग्यवान कोणाला म्हणतो, हां, पैसा अडका ज्याच्याकडे आहे, चांगलं घरदार भरलेलं आहे, शेती अडबडी आहे, सगळं आहे, सगळं आहे, त्याला आपण काय म्हणतो, भाग्यवान म्हणतो की नाही. हां, भाग्य तरी नोहे धनपुत्रदारा निकटवासवरा संतापायी. धनपुत्रदारा हे काही सुद्धा भाग्याच्या गणतीमध्ये संताच्या लेख्यामध्ये येत नाही, काही संताच्या लेखामध्ये येत नाही. मग भाग्य कशाला म्हणावा. भाग्य तरी मनोजया अवघी देवा बरे माया, अवघी देवा बरे माया, अवघी देवा बरे माया. मनोजया अवघी देवा बरे माया, अवघी देवा बरे माया, अवघी देवावर केवळ त्याचं प्रेम आहे तो भाग्यवान आहे. कारण अविनाशीची प्राप्ती करून घेतल्यानंतर अविनाशी परमात्मा आपल्या पदरात पडतो आणि अविनाशी हे सर्व सुखाला कारण आहे. नाशिवान कारणे खोटं कारण नाही. खोटं जर प्राप्त करून घेतलं तर काय होईल, खोटं पदरात पडेल. हां, मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं असं, आता पण सांगतो. मोदीनं रहित केलेली 2000ची नोट, मोदीनं रहित केलेली 2000ची नोट आपण आता घेऊन दुकानावर गेलो, आपल्याला काय मिळेल, शिव्या मिळतील ना. माल तर मिळणारच नाही, शिव्याच मिळतील का. आता 2000ची नोट कशी आहे, खोटी आहे, लटकी आहे. म्हणून काय करावं, लटकट टाकून द्यायला पाहिजे. लटी ते फेडा, लटी फेडा, लटी ते फेडा, तुका म्हणे जाय फेडा,
मरे जाए बिडा दुका मरे जाए बिडा दुका मरे जाए बिडा लडकेत खेळा दुका मरे जाए बिडा दुका मरे जाए बिडा दुका मरे लटिके ते फेडा टाकून द्या, लटकं टाकून द्या. पण आपण काय करतो, सुखाची अपेक्षा आहे, पण सगळ्या कोट्या 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 वस्तूचं गाठोडं बांधून घेऊन आपण डोक्यावर अनेक जन्म फिरतो. काय करतो, अनेक जन्म खोट्या वस्तू घेऊन सुखाच्या प्राप्तीकरता, संसारातल्या खोट्या वस्तू घेऊन सुखाच्या प्राप्तीकरता आपण निघालो. किती मार्ग प्रमाण केलं, किती मार्ग 84 लाख येऊन जरी फिरलं तरी सुख भेटत नाही. तिथं नाही. ज्या दुकानामध्ये तो माल नाही, तो त्या दुकानामध्ये जाऊन तो माल, त्या मालाची मागणी जर आपण केली तर तिथे मिळेल का, नाही मिळणार. गठोडं घेऊन फिरतोय आपण खोट्याचं, मग सुखाची प्राप्ती होईल का, नाही. खोट्याचं गठोडं टाकून द्यायला पाहिजे, लिगाड टाकून द्यायला पाहिजे. जया परमार्थीचा दया परमार्थीचा तेरे सांडावेली गाड तेरे सांडावेली गाड धरणी भजनाची झाड धरणी भजनाची झाड नित्य वासुदेवामध्ये जया परमार्थी चाड, तिने सांडाविल गाड, धोरणी भजनाची चाड, नित्यनेम आदरे सांडी मांडी परते टाकी लिगाड. टाकून द्या. लिगाडाच्या नादी जर लागलं तर दुःख पदरात पडेल, पण लिगाड टाकून घ्या. काय करा, नित्यनेम आदरे घाली संतांची आसने, पूजा करी काया वाचा मने. नत्र बाबासारख्या संताच्या जवळ जावं, वक्ते बाबासारख्या संताच्या जवळ जावं, आमच्या तुंतुणे महाराजाच्या जवळ जावं आणि त्यांना पूजा करून त्यांची सेवा करून प्राप्त करून घ्यावं अविनाशी परमात्म्याला. घाली संताशी आसनी, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. आपल्याला कशाची इच्छा आहे हो? देवाची इच्छा आपल्याला नाही, सुखाची इच्छा आपल्याला आहे. आपल्याला काय पाहिजे? सुख पाहिजे. पण देव न सुख वेगळं नाही. देव म्हणजे सुख, सुख म्हणजे देव. देव म्हणजेच सुख आणि सुख म्हणजे देव. विचार सागर मधला पहिला दुआ गुरुजी, जो सुख नित्य प्रकाश विभू. जो म्हणजे परमात्मा कसा आहे? सुख नित्य प्रकाश विभू असा असला म्हणजे पुढचं मला सांगायचं नाही. सुख म्हणजेच देव आणि देव म्हणजेच सुख. म्हणून सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या अविनाशी परमात्म्याची आपल्याला प्राप्ती करून घ्यावीच लागते. आणि परमात्म्याची प्राप्ती कशाने होते? तुकाराम महाराजांच्या अभंगात सांगतात, जाणे जाणे भक्तीचा जिव्हाळा
भक्तीचा जिवाळा म्हणजे भक्तीचं वर्म जाणतो. कोण जाणते भक्तीचं वर्म? आपल्याला आपलं कळत नाही हा? आणि आपलं कळणारे संत भेटत नाहीत हा? माझे स्वहित कोणी कोणी माझा स्वहित कुणाला कळत नाही. संतांनाच केवळ आपलं स्वहित कळतं महाराज. म्हणून संतांच्या जवळ बसलं की हित कशात आहे अहित कशात आहे ते कळते. शोधोनिया आले संत हिता हित जगाचे हिता हित जगाचे हिता हित शोधोनिया आले संत हिता हित शोधोनिया आले संत हिता हित जगाचे हिता हित जगाचे हिता हित जगाचे आले संत हित अहित जगाचे तुमचं आमचं हित कशात आहे अहित कशात आहे हे नतुराबाला कळतं बघा. ते आपल्याला हित कशात आहे अहित कशात आहे हे दाखवतात सांगतात. आपल्याकडून ते हित आपल्या पदरात पाडून पण देतात. बैसता संताचे संगती संताचे संगती डोळो येईल कमलापती डोळे कमलापती आपुले कोणीच नवती आपुले कोणीच नवती निश्चय चित्ती संताचे संगती. संताच्या संगतीमध्ये नथुरामबाबाच्या संगतीमध्ये बसल्यानंतर काय होतं? देवाला म्हणतात तुकोबराय कळू आले कमळापती आपुले कोणीच नव्हती आपले कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला धनदारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून शरण रे देवा सर्व मिथ्या हे जाणून शरण रे धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र सर्व मिथ्या जन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून का त्यांच्या संगतीमध्ये काय होतं? या सगळ्याच्या संगतीमध्ये काय होतं? बैस काय त्याच्या पुढचंच आहे हो बैसता संताच्या संगतीच्या पुढचं चरण मरती मेली नेनो किती मरती मेली नेनो किती हाच लाभ तयाच्या संगती. यांचा संग केल्यानंतर काय होतंय?
हाच लाभ तयाच्या संगती. कस काय लाभ आपल्या पदरात पडतो? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. काळ खातो कर दात खातो काय? काळ खातो काळ लागला पाठी, दात खातो कर करा. ते काळ आपल्या मागे लागलं की कशामुळं? ह्या सगळ्याचा संग आपण केल्यामुळं. ह्या सगळ्याचा संग आपण केला म्हणून काळ आपल्या मागे लागला. आपल्याला घडी घडी काळ वाटयाची घडी घडी काळ घडी काळ वाटयाची पाय, घडी घडी काळ वाटयाची पाय. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, किती आहे वेगळी काळ वाट याची पाय. मरण चुकतच नाही, मरावंच लागतंय. मरण चुकतच नाही. मरण चुकवायचं झालं तर काय करावं लागतं? अविनाशी म्हणजे मरण ज्याला नाही, ज्याला मरणच नाही, ज्याला जन्म पण नाही, ज्याला मरण पण नाही, अशा परमात्म्याची प्राप्ती करून घेणं म्हणजे भाग्य आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा. कसं जाणे? कुणाला जाणे हो? या ठिकाणी सांगितलं जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्ती कशाला म्हणतात? भक्ती कशाला म्हणतात? भक्त पासून भक्ती हा शब्द झालेला. भक्त कशाला म्हणतात? जो विभक्त होत नाही तो भक्त, जो विभक्त नाही तो भक्त. कुणापासून विभक्त नाही? भक्त ऐसा झाला. थोडं पुढे चाल दुसरीकडे. भक्त कुणाला म्हणावं? जो भगवंतापासून अविनाशी परमात्म्यापासून विभक्त नाही त्याला भक्त म्हणावं. जो विभक्त नाही म्हणजे जो एक रूप त्याच्याशी आहे त्याला भक्त म्हणायचं. आणि एक रूप होण्याकरता जी प्रक्रिया केली जाते त्याला काय म्हणायचं? भक्ती म्हणायचं. विठ्ठला 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 मग तुकोबरा या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये सांगतात की जाणे भक्तीचा जिव्हाळा. जिव्हाळा म्हणजे वर्म, भक्तीचं वर्म. म्हणजे परमात्म्याशी एक रूप होण्याचं वर्म जो जाणतो, जो प्राप्त करून घेतो तो दैवाचा पुतळा, भाग्याचा पुतळा. कोण आहे? भक्तीचं वर्म जो जाणतो तो दैवाचा पुतळा आहे. तुकोबर आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा काही दुसरं तुम्हाला येतच नाही का हो? हेच कशाला सांगावं लागतं? भक्तीचा जिव्हाळा जो जाणे भक्तीचा जिव्हाळा, अशा माणसाचं तुम्ही वर्णन करता. ह्याच्यापेक्षा काही वेगळं तुम्हाला नाही का समोर तुमच्या आलं? त्यावेळेस तुकोबर आहे. अभंगाचं दुसरं अनेक नये माझ्या मना, अनेक माझ्या मनामध्ये अनेक येत नाही. भले पंडित, भले शहाणा असला तरी माझ्या मनाला येत नाही, आणि पंडित असला तरी माझ्या मनाला येत नाही. आता पंडित कशाला म्हणावं आणि शहाणा कशाला म्हणावं? पंडित कशाला म्हणावं? पंडित आहे त्याला पंडित म्हणावं. आणि शहाणा कोणा कशाला म्हणावं? शहाणा म्हणावं. बरोबर आहे का?
तसं नाही. पंडित म्हणजे शास्त्र जाणणारा, पंडित म्हणजे शास्त्र जाणणारा, आणि शहाणा म्हणजे शास्त्राचा यथायोग्य उपयोग करून शास्त्र जो विषय प्रतिपादित शास्त्राने केलेला आहे परमात्मा, त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणारा त्याला शहाणा असं म्हणावं. विठ्ठला विठ्ठला म्हणलेला आहे की पंडितही माझ्या मनाला येत नाही, शहाणाही माझ्या मनाला येत नाही. म्हणजे या ठिकाणी तुकोबराला काय सांगायचंय, मी काय सांगितलं, शहाणा म्हणजे कोण, शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास करून शास्त्र पूर्णतेनं आत्मसात करून परमात्म्याची प्राप्त करून गेला तो शहाणा. पण तुकोबराने या ठिकाणी तसा थोडा कमी दर्जाचा या ठिकाणी शहाणा शब्द वापरलेला आहे. शहाणा म्हणजे व्यवहार चतुर असणारा त्याला शहाणा असं म्हणतात. व्यवहार चतुर असणारा त्याला शहाणा असं, व्यवहारिक आपल्या भाषेमध्ये बरं का, शहाणा त्याला असं म्हणतात. आणि पंडित म्हणजे व्यवहारिक ज्ञानामधला पंडित म्हणजे व्यवहार जाणणारा, परमार्थिक ज्ञानामधला पंडित म्हणजे परमार्थ जाणणारा, शास्त्र जाणणारा तो पंडित. बुद्धी पंडित आत्मज्ञान ज्याला प्राप्त आहे त्याला काय म्हणायचं, पंडित म्हणायचं. आणि आत्मज्ञान प्राप्त आहे, आत्मज्ञान प्राप्त असून तो त्या आत्मज्ञानाचा उपयोग जर परमात्म्याच्या प्राप्तीकरता करत असेल तर तो शहाणा. बघा एक तुकोबरायचं प्रमाण डोळ्यासमोर आणा बरं का. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, असं का म्हणले तुकोबरायाने, कारण आत्मज्ञान झालं मुक्त होतो. आत्मज्ञानानं काय होतं, मुक्त होतो. ब्रह्मज्ञानानं काय होतं, मुक्त होतं. म्हणजे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान एकच. आत्मज्ञान त्यालाच म्हणायचं, ब्रह्मज्ञान त्यालाच म्हणायचं. आत्मज्ञान म्हणजे स्वतःचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान, आणि ब्रह्मज्ञान म्हणजे सर्व ब्रह्मांडामध्ये जी चेतनता आहे त्या चेतनतेचं ज्ञान, त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणायचं. दोन्हीचा अर्थ एकच आहे. ब्रह्मज्ञान आत्मज्ञान प्राप्त झालं तरी परमात्म्याची प्राप्ती होणं आवश्यक आहे, परमात्म्याची प्राप्ती. म्हणून तुकोबरायांनी तर काय केलंय, पंडितालाही खालचं मानलेलं आहे आणि शहाण्याला सुद्धा खालचं मानलेलं आहे बरं का. एक अभंग आहे तुकोबरायाचा, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. त्याचं सुरुवात काय आहे, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती. कोणाचे शब्द आहेत बघा हे, ब्रह्मज्ञान हाती लाळ घोटवीन तुकोबराय म्हणतात. मुक्ता आत्मस्ती सांडवीन ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. भाग्य तरी ऋणी देव ऐसा. भाग्य शब्द बघा तुकोबरायचे, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. देव आपला ऋणी होतो कशाच्या माध्यमातून, ब्रह्मभूत काया कीर्तनी होतसे. कीर्तनाच्या माध्यमातून. काया म्हणजे शरीर कसं होतं, ब्रह्मभूत होतं म्हणजे दिव्य होतं. कसं होतं, दिव्य होतं. आणि दिव्य करण्याची ताकद कशामध्ये आहे, तर भक्तीमध्ये आहे. की भक्ती कशी करावी आणि भक्ती करणाऱ्याबद्दल काय अपेक्षा आहे, अभंगाच्या तिसऱ्याकडे. नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपी नामरूपी जडले चित्त,
तुकोबराय वर्णन करतात. नामरूपी जडले चित्त, चित्त नामरूपामध्ये जडलं, त्याचा दास मी अंकित, अंकित दास त्याचा होतो म्हणतात तुकोबराय. कुणाचा? नामरूपी जडले चित्त. नाम आणि रूप, नाम रूप ज्याला असतं ते नाशिवान असतं. आपणच सांगितलं बरोबर, आज दुपारी सांगितलं का? नाम आणि रूप असते तो नाशिवान असते, बरोबर आहे. मग इथं तुकोबराय काय सांगतात? नामरूपी जडले चित्त. मग नाशिवंतामध्ये चित्त जडायचंय का? जगताचं जे नामरूप आहे ते नाशवान आहे. जगताचं नामरूप कसं आहे? नाशवान आहे. आणि परमात्म्याचं नामरूप कसं आहे? रूप बी नाशवान नाही, अविनाशी आहे. आणि नाम सुद्धा अविनाशी आहे, रूप सुद्धा अविनाशी आहे. राम म्हणल्यानंतर तुमच्या समोर काय उभा राहतो? राम शब्द उच्चारला तुमच्या समोर काय उभा राहतो? धनुष्यधारी तो रामचंद्र प्रभू उभा राहतो का नाही? म्हणजे रूप त्याच्या डोळ्यासमोर राहत. नाम घेतलं आपण, त्या नामाने भगवंतावर क्रिया होते, प्रक्रिया होते भगवंतावर. कशी प्रक्रिया होते? त्या नामाचं ऋण त्या भगवंतावर होतं. ते ऋण वै पुन्हा देखून अंगी मी आपुलियाच उत्तीर्णता लागी, भक्ताच्या तुनत्यागी परिचर्या करी. भक्तानं नाव त्याचं घेतलं तर त्या नामाचं ऋण त्या भगवंतावर होतं. त्या ऋणाकरता भगवंत तुमच्या मागे मागे धावतो. आजच्या प्रवचनामध्ये रमेश महाराजांनी काही प्रसंग सांगितले, बरोबर आहे. पंढरीशी यारे देवगुज सांगे, पंढरीशी यारे प्रेमे चित्ती यारे नाम माझे. पुढे काया वाचा मन दृढ रामणी, सर्व मी चालवी भारत्यांचा, सर्व मी चालवी भारत्याचा. नामाच्या सहस्त्रवरी नावा या अवतारी, सजोनिया संसारी तारू झालो. नावाड्या सुद्धा होतो, नामरूपी नौका घेतो आणि आपल्याला तो तारण्याचं काम करतो. कशाच्या माध्यमातून? नामाच्या माध्यमातून. दुःखरूप संसारापासून जर वेगळं व्हायचं असेल तर नाम आणि रूप दोन गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात. हरिपाठ माऊलीच्या डोळ्यासमोर आणा. समारोप करत असताना शेवटचा अभंग जो आहे त्याच्या अगोदरचा अभंग डोळ्यासमोर आणा. एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी, हरिसी करुणा येईल, करुणा येईल. हरी हरी म्हणल्यानंतर हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा. पुण्याची गणना पूर्ण करी. शुद्ध पुण्य हरी हरी म्हणल्यानं प्राप्त होतं. चांगलं केल्यानं पापात्मक पुण्य प्राप्त होतं, वाईट केल्यानं पापात्मक प्राप्त होतं. आणि हरी हरी म्हणल्यानं शुद्ध पुण्य प्राप्त. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. परमात्म्याची प्राप्ती ज्या पुण्यानं होतं ते शुद्ध पुण्य हरी हरी म्हणल्यानं होतं. आणि हरी हरी हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा. पुण्याची गणना कोण करे. नाव काय करतं? पुण्यपत्रात टाकतं आणि तुमचं पाप जाळून टाकतं. हरी उच्चारण अनंत पापराशी जाती लयाशी. पाप गेलं, पुण्य पदरात पडलं. आणि त्याचा परिणाम काय होतो? पुण्याचा परिणाम काय होतो? पुण्य फळले बहुता देवचा, पुण्य फळले बहुता देवचा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणे पावले, संत चरणे
भाग्य उदयाचा ठसा सन्मुख तो झालो कैसा संत चरण पावलो. नथुराम बाबाची भेट सहजासहजी होत नाही. नथुराम बाबाची भेट तुम्हाला भेट झाली म्हणजे नक्कीच तुमचं पुण्य फळाला आलेलं आहे. म्हणूनच नथुराम बाबाची भेट. त्यांच्या वडिलांनी नथुराम बाबाची फार सेवा केलेली आहे. फार म्हणजे फार सेवा आहे. खूप आयुष्य त्यांच्याबरोबर घातलेलं आहे रमेश महाराजाच्या ह्याच्यावर. तुम्ही नाचू लागलात, मी बसलोय खुर्चीवर बसून कार्यक्रम करतोय, पण बसून का होईना कार्यक्रम होतोय ही नथुराम बाबाची कृपा आहे. विठाला विठाला कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता पंढरपूरला अमृत महोत्सवात नथुराम बाबाच्या. आणि सगळी तयारी झाली होती. बाबांनी दिलं होतं, सगळं झालं, तारका वगैरे घेतले तर सगळंच केलं होतं. आणि अचानक पुन्हा बाबाचा निरोप आला की म्हणले पंढरपूरला आपल्याला कार्यक्रम करायचा नाही, परभणीला कार्यक्रम करू. मग आता सगळी तयारी झालेली आहे. आम्ही आता ते ज्ञानेश्वर महाराज कानेगावकर मी गेलो, गोडके साहेब होते आमचे तिकडं. आम्ही गेलो तिथं जोगवाड्याला तुमच्या गावी आणि तिथं बाबाला भेटलो. म्हणलं बाबा कार्यक्रमाचं कसं नाही. म्हणले पंढरपूरला कार्यक्रम नाही. तर मी म्हणलं आम्ही म्हणलं मग आता पंढरपूरचा कार्यक्रम करू आणि नंतर आपण परभणीला कार्यक्रम करू. बाबांनी संकेत दिला, म्हणले पुढे कार्यक्रम होणे नाही. काय सांगितलं? पुढे कार्यक्रम होणे नाही. खळकन आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सगळ्याचे आम्ही तिथं जे होतो ना तेवढे तुमचे वडील पण होते. खळकन आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की पुन्हा कार्यक्रम होणे नाही. म्हणजेच जाण्याचा संकेत त्यावेळेस नथुराम बाबांनी त्या ठिकाणी दिलेला होता. मग नंतर आम्ही म्हणलं ठीक आहे परभणीला कार्यक्रम करणं नियोजित झालं, सगळं झालं. आणि कार्यक्रमाच्या अगोदर माझा ॲक्सिडेंट झाला बघा आणि माझं ऑपरेशन झालं. मी पुण्याला ॲडमिट होतो संचिती हॉस्पिटलमध्ये. आणि शेवाळे महाराजांनी बाबाला फोन लावून दिला मला. म्हणलं फोन आल्यानंतर मी म्हणलं असं कशी आहे तब्येत, काय ते विचारलं, हे तेच केले. म्हणजे चांगलं होईल म्हणले, काही काळजी करू नका असं तसं म्हणले. मला धरी दिले आणि म्हणले आपला कार्यक्रम आपण रद्द करू. अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आपण तुमचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तुम्ही येणार नाही तर आपण कार्यक्रम रद्द करू, नंतर करू म्हणले. पण मला आठवलं की पुणे कार्यक्रम होणे नाही. बाबा म्हणलं मी एक दिवस का होईना जसा या स्थितीमध्ये आहे तशा स्थितीमध्ये तुमच्या कार्यक्रमाला हजेरी लावतो. पण कार्यक्रम नियोजित आता जो आहे तो कार्यक्रम आपल्याला करायचा आहे म्हणजे करायचाच. कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. पाडव्याचा दिवस महेश महाराज कानेगावकरांचं गुलालाचं कीर्तन होतं दुपारी. लहान होते महेश महाराज तेव्हा, अगदी लहान होते. आणि तेव्हा गुलालाचं दुपारचं कीर्तन त्यांचं होतं. आणि मला तर हालता येत नव्हतं काही. त्या व्हीलचेअरवर बसून ढकलत त्या मंडपामध्ये मी गेले. कुठे बाबाला जाऊन सांगितलं मी आलो म्हणून. महाराज आले. मग ते बाबा स्टेजवर बसलेले उठून आले माझ्याजवळ. कुरवाळलं, मला जवळ केलं, डोळ्यातून घळाघळा पाणी बाबाच्या. सांगताच येत नाही अशी व्यक्तिमत्व, सांगताच येत नाही. प्रेम म्हणजे कोणाला म्हणावं तर नथुराम बाबालाच प्रेम म्हणावं. प्रेमाला दुसरी व्याख्या नाही. नथुराम बाबा म्हणजेच प्रेम. जवळ केलं झालं. मला काही बसवत नव्हतं. मग मी थोडं आमची राहायची व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी गेलो आराम करण्याकरता म्हणून. आणि माझा मुलगा, सुनबाई, बहीण एवढे सगळ्या माझ्या मुलाला बोलवून घेतले नथुराम बाबांनी. कार्यक्रम संपल्यानंतर आणि म्हणले चल बरं तुझे बाबा कुठे आहेत, मला जरा भेटायचं आहे. आणि माझ्या मुलाला घेऊन मी जिथं थांबलो होतो तिथं आले. आणि येताना बाबांनी प्रसाद केला होता शिऱ्याचा. तो प्रसाद एका द्रोणामध्ये घेऊन आले बघा. मी असं क्वार्टर असं आणि बाबा खुर्ची टाकून असं बाबाला बाजूला बसले. आणि खुर्ची टाकून बसल्यानंतर म्हणले प्रसाद घ्या. आता मला काही खायचंच नव्हतं, काहीच खायचं नव्हतं ना. ऑपरेशन नुकतंच झालेलं, काहीच खायचं नव्हतं. मग आता नाही म्हणताना बाबांनी हातात घेतलं द्रोणानं. एक एक घास चिमणी जसं आपल्या पिल्लाला भरवते ना तसं एक एक घास तोंडामध्ये घातला. द्रोण खाली कधी झालं कळालंच नाही. बोलत सांगत महेश महाराज होते त्यांच्याशी बोलत होते, सांगत होते, करत द्रोण कधी संपलं लक्षात नाही बघा. किती प्रेम. ऐसे कळवळ्याची जागे, ऐसे कळवळ्याची जागे, ऐसे कळवळ्याची जागे, ऐसे कळवळ्याची जागे. करिला भाविन प्रीती, करिला भाविन प्रीती, ऐसे कळवळ्याची
करीला भाविन प्रीती. प्रेमाने जवळ घ्यायचे, हात डोक्यावर हात फिरवायचे, कालावर हात फिरवायचे, जवळ एकदम माणूस ना आपलं पण विसरूनच जायचा माणूस, एकदम आपलं पण एकदम विसरून जायचा, म्हणजे विसरून जायचा. नूतन बाबा जेव्हा गेले, यांचे वडील होते बरोबर औरंगाबादला, आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. आणि गेलेत म्हणून कळलं की यांच्या वडिलाला आला अटॅक, यांच्या वडिलाला अटॅक आला. मग आता काय करायचं, गुडके जावं कसं करायचं, आपलं ते सगळी व्यवस्था केली ऑपरेशनची, हे ते. कारण इकडं बाकी आमचे हे केलं. रमेश महाराज तिथं होते. आणि जेव्हा बाबाला आम्ही घेऊन निघालो तेव्हा रमेश महाराज रडू लागले, मला यायचं म्हणाले. वडील दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत, ऑपरेशन वडिलाचं आहे, तरी यांचा आग्रह किती प्रेम नव्हतं बाबावर. म्हणले मला यायचं आहे, मला ठेवू नका साहेब, मला ठेवू नका, गोडके साहेब मला ठेवू नका, मला घेऊन चला. किती म्हणजे एक माणूस नूतनबाबावर जोडलेला. प्रत्येक माणूस जो नूतनबाबाच्या जवळ आला तो नूतनबाबाचाच झालेला आहे, नूतनबाबाचा झाला आहे. कारण प्रेम म्हणजे काय, तर नूतनबाबा म्हणजेच प्रेम. संताची संगती, प्रेमाचा कल्लोळ, आनंदी गोपाळ माझी खेळे. भगवान परमात्मा संताच्या जवळ राहतो, कारण प्रेम तिथं असतं, नाम तिथं असतं, प्रेम तिथं असतं, म्हणून भगवंत त्यांच्या जवळच राहतो. मी प्रसंग सांगत होतो हरिपाठामधला. दुःखरूप संसारापासून बाजूला होण्याचा मंत्र हरिपाठामध्ये दिला, 9वा अभंग हरिपाठाचा. जाणीव निनीव विष्णुवीन जप व्यर्थाचे नाम रामकृष्ण. काय पुढे, रामकृष्ण म्हणून ज्याचे उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. या ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा दैव हिन कुणाला म्हणावं, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. अद्वैताची वाट जो जाणत नाही तो भाग्यहीन आहे, इथं सांगितलेलं. आणि पुढे चला, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. प्रश्न बघा अपशब्द कसे, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. दुःखरूप प्रपंचापासून जर दूर व्हायचं असेल, त्याच्या बाबतीत मौन जर पाळायचं असेल तर काय करावं लागतं, सगुण ध्यान आणि नामपाठ. तेच तुकोबराय सांगतात, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. एकदा सगळ्याप्रमाणे भजन, एकदा सगळ्यांनी हाताने टाळी, मुखान नाम विठोबा. जडले चित्त त्याचा दास मी अंकित. तुकोबराय म्हणतात त्याचा मी दास होतो. कोणाचा, नामरूपी जडले चित्त. ज्याचं नामामध्ये आणि रूपामध्ये चित्त जडलं त्याचा मी दास होतो. का त्याचा दास का होतो, सावता महाराजाचं चरित्र थोडं डोळ्यासमोर आणा. पंढरपूर क्षेत्रामध्ये नामदेवाचं कीर्तन चालू, त्या कीर्तनामध्ये माऊली सगळे संत उपस्थित असलेले, आणि भगवंतानी त्या कीर्तनातून काढता पाय घेतला आणि सरळ वाट धरली पंढरपूरच्या बाहेर. माऊलीला ते कळालं. माऊलीनं नामदेवाला बरोबर घेतलं, म्हणले चला 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 चला. पळाला चला. तो पळाला पुढे, आपण त्याच्या मागे पळा. असं करता करता पांडुरंग परमात्मा पुढे आणि नामदेवराय आणि माऊली मागे मागे करता करता आरण गाठलं. आणि आरणला आल्यानंतर पांडुरंग परमात्मा मळ्यामध्ये घुसले. आणि घुसल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं, दिसना गेलाय, कुठे गेला म्हणले मळ्यात गेला असेल ह्या.
पांडुरंग परमात्मा मळ्यामध्ये आले. सावतो महाराजाचं चिंतन चालू असलेलं नामरूपी जडले चित्त. सावता महाराजाची स्थिती ब्रह्मानंदाची टाळी लागलेली, नामामध्ये रूपामध्ये चित्त जडलेलं. आणि पांडुरंग परमात्म्याने डोक्यावर हात ठेवला, शुद्धीवर आले. का सावता महाराज म्हणले, देवा घाबरल्यासारखं दिसतंय, काय झालं, घाबरलात का बरं? तस्कराची मांदी लागली शेपाटी, चुकवी त्यांची दृष्टी लपवी मज. अरे 2 मोठे चोर माझ्या मागे लागलेत, त्यांच्या दृष्टीपासून मला लपव कुठतरी. साठविला दाता त्रिलोक्या. मला कुठेतरी लपव, कुठेतरी लपव. सावता महाराजांनी सांगितलं, केळीच्या बागेत लपा, ऊसामध्ये लपा, इकडं लपा, माझा एवढा मोठा बाग आहे, कुठे लपा? अरे बाबा ते फार मोठे चोर आहेत, तसं जमणार नाही, मला एकदम सुरक्षित अशी जागा दे, सुरक्षित असं जागा दे, त्यांना आम्ही गवसणार नाही अशी जागा दे. सावता महाराजांनी पडलेलं खुरपं होतं, खुरपं घेतलं, खरकन पोट फाडलं आणि म्हणले, बसा आता उदरामध्ये. आता म्हणा, साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा. साठविला दाता त्रिलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता, पोट उदर फाडलं. पांडुरंग परमात्मा आत बसले, घोंगडीवरून घेतली सावता महाराजांनी आणि आपलं चिंतन परत सुरुवात केलं. नामदेवरायांनी माऊली त्या ठिकाणी आले, म्हणले, इथं कोणी आलं होतं का हो? नामदेवरायाने विचारलं. माऊलीने सांगितलं, कशाला विचारता, ते काय पिवळा पितांबर त्या घोंगडीच्या काढून दिसायला, काय म्हणले, घोंगडी बाजूला करा, तिथंच लपलाय म्हणले मध्ये. माऊलीने दाखवलं, नामदेवरायांनी पितांबर हाताला गुंडाळून देवाला बाहेर काढलं उदरातून. आता पांडुरंग परमात्मा कोण आहे हो? किती मोठा आहे पांडुरंग परमात्मा? गुरुजीच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर काय, ह्याच्यापेक्षा ते मोठं, त्याच्यापेक्षा ते मोठं, त्याच्यापेक्षा ते मोठं. पृथ्वीपेक्षा पाणी मोठं, पाण्यापेक्षा जल मोठं, जलापेक्षा अग्नी मोठा, अग्नीपेक्षा वारा मोठा, वाऱ्यापेक्षा गगना आकाश मोठं, आकाशापेक्षा वाढ. थांबा 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 थांबा. आकाश मोठं, आकाशापेक्षा माया मोठी, आणि मायापेक्षा ब्रह्म मोठं. पांडुरंग परमात्मा सगळ्यात मोठा. पांडुरंग परमात्मा किती सगळ्यात मोठा पांडुरंग परमात्मा. एका अंशावर, एक अंशेन स्थितो जगत म्हणा, एका अंशावर पांडुरंग परमात्मा त्याच्या सगळं जगत आहे, आणि 99 अंश बाजूलाच आहेत, एवढा मोठा आहे. पण असा एवढा व्यापक असणारा, मोठा असणारा पांडुरंग परमात्मा सावता महाराजाच्या उदरामध्ये म्हणजे चित्तामध्ये कसा लपला हो? अंतकरण कशाला म्हणतात? उगं थोडकं बरं का, मला जास्त कळत नाही, पण उगं अंतकरण कशाला म्हणतात? शेठजी कुठे आहेत आमचे? शेठजी या 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 या, तुमचं काम आहे, या या या. अंतकरण कशाला म्हणतात? या इकडं. आत आहे म्हणून अंतकरण. मग अंतकरण कुठं आहे शरीरामध्ये? अंतकरण शरीरामध्ये कुठं आहे? कुठं आहे? हा, थांबा थांबा थांबा, तुम्ही नका सांगू, तुम्ही नका सांगू, तुम्ही नका सांगू, आमच्या शेठजीला सांगू द्या. कुठं आहे अंतकरण? अंतकरणाची 4 कप्पे आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 4 कप्पे आहेत. 4 कप्पे कुठं कुठे आहेत शरीरात? 4 कप्पे, 4 कारणाने 4 कप्पे. हा हा, मन,
संकल्प विकल्प करतो. बरं झालं. मग अंतःकरण कुठं आहे शरीरामध्ये? कुठं नाही म्हणजे पत्ता पत्ता सांगा. कुण्या ठिकाणी शरीरामध्ये कुठं आहे? सगळीकडे. पायात आहे, हातात आहे, कुठं आहे? सगळीकडे व्यापक आहे. नकशिकांत असं अंतःकरण आहे. अंतःकरण कसं आहे? अंतःकरण आत असलं त्याला मग त्याच्यामुळे अंतःकरण. अंतःकरण हे नकशिकांत आहे. शरीराच्या नकशिकांत अंतःकरण आहे. बुद्धी शरीराच्या नकशिकांत आहे. बुद्धी म्हणजे डोक्यातच आहे असं नाही. काटा पायाला मोडला तर तुम्हाला संवेदना होती का नाही? मग बुद्धी तिथं आहे का नाही? आहे. मन कुठं आहे? नकशिकांत आहे. चित्त कुठं आहे? नकशिकांत आहे. आणि तो पांडुरंग परमात्मा अंतःकरणामध्ये लपतो. म्हणजे अंतःकरण काय आहे? आपला जे शरीर आहे, शरीरा एवढ्या भागाला अंतःकरण म्हणायचं. आणि शरीरासह सगळ्या ब्रह्मांडामध्येची चेतना जी व्यापक आहे त्याला पांडुरंग परमात्मा म्हणजे ब्रह्म म्हणजे देव म्हणायचं. विठ्ठला नामदेवरायाला दाखवण्याकरता पांडुरंग परमात्मा आरणला घेऊन आले. काय दाखवण्याकरता? नामदेवरायाला वाटत होतं मीच मोठा भक्त, मीच मोठा भक्त, माझ्या हातानं दूध पेला, माझ्या हातानं दूध पेला. अरे तू येऊन बघ, साठविला दाता त्रैलोक्याचा किती मोठा. हा अवघ्याची करणी लेली शांतीची लेणी, जयाचे चित्त गवसनी व्यापका मज. महात्म्याचं वर्णन करत असताना मौलीनं 90 एक ओवी टाकलेली आहे. जयाचे चित्त गवसनी. गवसनी म्हणजे वरून जे घातलं जातं ना त्याला गवसनी म्हणतो. हा गादीला गवसनी घातली जाते, उशीला गवसनी घातली. ही काय गवस? हा ही गवसनी. वरून जे पांघरलं जाते ना त्याला गवसनी. म्हणजे शरीरापेक्षा मोठं गवसनी. तसं जयाचे चित्त गवसनी व्यापका. पांडुरंग परमात्मा व्यापक आहे. त्या पांडुरंग परमात्म्याला, व्यापक पांडुरंग परमात्म्याला गवसनी करण्याची ताकद चित्तामध्ये आहे संताच्या. कशामुळं? नामरूपी जडले चित्त म्हणून त्याचा दास मी अंकित असं सांगतात. पण आता एक प्रश्न निर्माण होतो. भक्ती भक्ती तुम्ही सांगितलात, वरी त्याचं वर्म जाणणं सांगितलं, तुम्ही नामरूपी जडले चित्त म्हणजे भक्ती सांगितलात. पण आम्ही तर ऐकलंय की 9 प्रकारची भक्ती असते. 9 प्रकारची भक्ती असते. त्या 9 प्रकारच्या भक्तीमधली कुठली भक्ती आम्ही करावं? अभंगाचं शेवटचं कडं. तुका माने नावविधा, तुका माने नावविधा, तुका म्हणे नवविधा, तुका म्हणे नवविधा. आ तुका माने नावविधा, तुका माने नावविधा. तुका म्हणे नवविधा, तुका म्हणे नवविधा. भक्ती जाणे तोची सुखा, भक्ती जाणे तोची सुखा. अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना. भक्ती जाणे त्याचे शुद्ध, भक्ती जाणे त्याचे शुद्ध. अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना. हो का पंडित चाहना, हो का पंडित चाहना. अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना. हो का पंडित चाहना, हो का पंडित चाहना. अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना. तुका म्हणाय सांगतात. तुका म्हणे नवविध, नवविध भक्ती आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. शुद्ध हा शब्द मुक्ताम या तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी वापरलेला आहे. वर
द्रुपदामध्ये काय सांगितलेलं आहे? अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. पंडित शहाणा माझ्या मनाला का येत नाही? तर शुद्धता नाही म्हणून येत नाही. शुद्धतेची काहीतरी कमतरता आहे, थोडी का होईना कमतरता शुद्धतेची आहे. अशुद्ध कशामुळे आहे? मल विक्षेप अज्ञान, 3 दोष आपल्या ठिकाणी आहेत. मल विक्षेप अज्ञान 3 दोष आपल्या ठिकाणी आहेत. 3 दोषाचं निवारण कसं होतं? आता पाठामध्ये गुरुजी सांगतात, मी काय तितक्या विस्तारात जात नाही. पण मल नावाचा दोष निष्काम कर्माने जातो, विक्षेप नावाचा दोष निष्काम उपासने जातो, आणि ज्ञान आणि आवरण दोष जातो. बरं का? आवरण दोष घालवण्याची ताकद पंडित शहाणा इथपर्यंत आहे. आवरण दोष घालण्याची ताकद पंडित शहाणा इथपर्यंत आहे. म्हणजेच आपल्या ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. 7 भूमिका, सप्तभूमिका ज्ञानाच्या: शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापती, असंसक्ती, पदार्थाभावनी आणि तुर्या. पहिल्या 3 भूमिका ज्ञानाची साधन आहेत, आणि 4थी सात्विक सत्वापती ही प्रत्यक्ष ज्ञानाची भूमिका आहे. सत्वापती थोडक्यात सांगतो. इच्छा झाली, शुभसंतती राजाला सुखाच्या प्राप्तीची इच्छा झाली म्हणजे शुभेच्छा. बरं का? त्याच्यानंतर अजून श्रवण केलं, मनन केलं, निध्यासन केलं तर काय होतं? आपल्याला विचारावं असं वाटतंय, हे कसं ते कसं ते कसं. गुरुजी पाठ सांगले की मग माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय असं विचारतो आपण. आणि नाही विचारलं तर चूक आहे. विचारावं, कळलं नाही ना, विचारावं. 1000 वेळेस जरी तुम्ही विचारलं तरी सांगायला तयार आहेत. मी पाठ ऐकांचा ऐकलेला आहे गुरुजींचा. 1000 वेळेस तरी काय विचारलं तरी सांगतात. सर्व प्रश्नाची उत्तरं गुरुजीच्या जवळ आहेत. मी एक आपल्याला प्रश्न विचारला होता, गोळवे महाराजाकडे मी एक प्रश्न विचारला होता की आपल्या कावेरी आजी घेत होत्या तेव्हा विचार चंद्रोदय. तर त्याच्यामध्ये आला असं होतं, सूक्ष्म शरीराचं गमनागमन होते, सूक्ष्म शरीराचं गमनागमन होते. मी त्यांना विचारलं, त्यांना म्हणले मी काही इतकं सूक्ष्म सांगू शकत नाही म्हणल्या. मग गोळे महाराजाला विचारलं, तिथंही उत्तर आम्हाला काही समर्पक मिळालं नाही. गणेश महाराज इकडे आहेत जालन्याला, कोले, हां, त्यांना बी विचारलं, तिथंही उत्तर मिळालं नाही. अनेक ठिकाणी विचारलं. नंतर मग शारदाताई म्हणाल्या की शास्त्रीजींना विचारला. मग तुम्हाला मी विचारलं होतं किंवा गमनागमन सूक्ष्म शरीराचं कसं होतंय? तुम्ही उत्तर दिलं की प्राणाच्या साह्यानं गमनागमन होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर महाराजाजवळ आहे. फार आपण भाग्यवान आहोत. आता तुम्हाला कळणार नाही, पण करत करत कळते. बघा, पाठ घेतात. हे काय घेतात? पाठ. लहान मुलगा शाळेमध्ये जातो, बालवाडीत जातो किंवा पहिलीत जातो. तिथं काय करतात गुरुजी? त्याला शाळेमध्ये गेल्याबरोबर काय करतात? 1 2 3 4 5 पाठ करून घेतात. त्याच्याकडून काय म्हणून घेतात, पाठ करून घेतात. 1 2 3 4 5 बरोबर म्हणते. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 बरोबर म्हणते. त्याला 1 बी माहीत नसते, 2 बी माहीत नसते, 5 बी माहीत नसते. आणि त्यानं पाठ झाल्यानंतर मग गुरुजी म्हणतात, बाळा रे, सूर्य 1, चंद्र 1, हां, पुन्हा काय, डोळे 2, हां, तिवईचे पाये 3. माणसाला पाय 2, पायाचा सम जास्त असल्यामुळे तसं पाठ आहे बरं का ते. माणसाला पाय 2, तिवईला पाय 3, गाईला पाय 4 आणि हाताचे बोट 5. मग हे गुरुजी शिकवते त्याला. 1 कशाला म्हणावं, 2 कशाला म्हणावं, 3 कशाला म्हणावं, असं शिकवत मग त्याला 5 म्हणून विचारा. अरे बाळ्या, 5 म्हणजे काय? हाताचे बोट 5 सांगते की नाही त्यांना? तसा हा पाठ आहे. आता कळणार नाही तुम्हाला, पण करत 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 मग त्याच्यामध्ये बरोबर शिकतो. माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, गुरुजीच नाही, तुम्ही स्वतःसुद्धा सांगता. शिक्षणाचा संबंध काहीसुद्धा नाही बरं का. लक्ष देऊन श्रद्धेनं जर पाठ ऐकला तर तुम्हाला नक्कीच कळाल्याशिवाय राहत नाही. फक्त श्रद्धा पाहिजे, एवढीच पाहिजे. श्रद्धेनं जर तुम्ही ऐकलं तर पाठ ऐकलं समजतो. आणि पाठाचा विषय जो परमात्मा आहे, अविनाशी परमात्मा, तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही. तो कळतो म्हणजे कळतो आणि नुसता कळतो नाही, कळणाऱ्याला पंडित म्हणावं आणि भेटल्यानंतर भेटणाऱ्याला संत असं म्हणावं. इथं निषेध कशा करता केलाय तुकाराम महाराज? मला याच्या करता सांगायचे की सत्वापतीमध्ये गेलं की काय होतं? विधेय मुक्तीला तो पात्र झाला.
विधेय मुक्तीला म्हणजे देह पास झाला की तू मुक्त होतो. आता पुढच्या 3 भूमिका आहेत. पुढच्या 3 भूमिका असंशक्ती. असंशक्ती म्हणजे अहंता ममता गलित होणं, त्याला असंशक्ती म्हणतात. पदार्थ अभावाने पदार्थाचा अभाव होतो आणि पदार्थ हे ब्रह्मरूपच आपल्याला दिसतात. पंचम अहंता ममता विनय पंचम. अहंता गेली, ममता गेली, सगळंच गेलं, आपलं काही राहिलं नाही स्वतःचं, त्याला असंशक्ती म्हणायचं. आणि पदार्थ अभावाने म्हणजे दिसणारे सगळे पदार्थ, जे जे दिसते डोळ्याला, जे जे दिसे ते ते हरिरूप, त्याला काय म्हणायचं? पदार्थ अभाविने. पदार्थ. आणि शेवटची जी अभिका आहे, हेही नाही ते नाही, कशाचंच काही नाही, त्याला काय म्हणतात? तुरी अवस्था म्हणतात. ह्या भूमिका 3 पुढच्या ज्या येतात ते जीवनमुक्तीच्या भूमिका आहेत. कशाच्या भूमिका आहेत? जीवनमुक्तीच्या. आणि जीवनमुक्त पुरुष प्रारब्ध आहे तोपर्यंत जगतो, देहात राहतो आणि नंतर विधेय मुक्तीला प्राप्त होतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रारब्ध आहे तोपर्यंत मात्र आहे त्या स्थितीमध्ये ठेविले अनंते तैसेचे राहावे अशामध्ये राहतो. बरोबर आहे? हां, हो बरोबर आहे. पण इथं निषेध जे तुकाराम महाराजांनी केलं आहे ना, त्याच्या पुढच्या गोष्टी करता केलेला आहे. शेवटच्या चरणामध्ये शुद्ध हा शब्द वापरलेला आहे. शुद्ध. तुका म्हणे नवविध भक्ती जाणी तोची शुद्ध. शुद्ध कशानं होतं? कीर्तन चांग, कीर्तन चांग, पवित्र सोहळी तीच एक भूमंडळी. ज्यांचा आवडता देव परमात्मा ज्याला आवडतो, कीर्तन परमात्म्याचं ज्याला आवडतं तो शुद्ध. नवविधामध्ये शबरीचा प्रसंग येतो बघा रामायणामध्ये. एक मिनिटात फक्त सांगतो, जास्त वेळ घेत नाही. शबरीची आणि रामचंद्र प्रभूची भेट झाली. आपल्याला सगळ्याला माहीत असलेला प्रसंग आहे. आणि शबरीनं रामचंद्र प्रभूला बोरं खाण्याकरता दिले, उष्ट बोरं दिले वगैरे वगैरे वगैरे. आणि प्रसंग झाल्यानंतर रामचंद्र प्रभू निघायला लागले. त्यावेळेस शबरीला वाटलं मी तुमची स्तुती करू शकत नाही, मी तुमची शबर जातीची मी भिल्लीन, मी तुमची स्तुती करू शकत नाही, काय करू? त्यावेळेस रामचंद्र प्रभूनं शबरीला खाली बसवलं आणि म्हणले तू नको स्तुती करू, मी तुला काय ते सांगतो. त्यावेळेस नवविधा भक्ती शबरीला सांगितलेली आहे. आणि त्या नवविधा भक्तीमध्ये प्रथम भक्ती संतन कर संगा, नथुरामाचा संग. प्रथम भक्ती एक भक्ती जरी केली तर जीवनाचं कल्याण होतं. शुद्ध झाल्याशिवाय राहतच नाही. आणि शुद्ध झालं की मग जीवनमुक्त नाही होत. तो प्रारब्ध संपलं, तुकोबरायचं प्रारब्ध संपलं, देह गेला का? तुकोबरायचा देह गेला का? नाही गेला. मग तुकोबराय कुठे गेले देहाला घेऊन? वैकुंठाला गेले. मग आता तुकोबराय वैकुंठात आहे का नाही प्रश्न येतो ना आपल्याला. लोक काही चर्चातात. महाराजांच्या ह्याच्यात तर खूप चर्चा झालेली आहे, वक्ते बाबा खूप चर्चा झालेली आहे. काही आरोप केलेले गेले आहेत. असं मारलं टोकलं काय की केलं तुकोबरायला असं सांगितलं जातं, आरोप केलेले. मोठं काम शास्त्रीजीचं पण त्याच्यामध्ये आहे. तुकोबराय वैकुंठात गेले, वैकुंठामध्ये तुकोबराय आता बी आहेत. कशावरून? 4 वेळेस जवळपास तुकोबराय वैकुंठातून खाली आलेले आहेत. भागीरथी मुनी करता आले, 1 मिनिटात संपवतं. भागीरथी करता मुनी करता आले, कानोबराया करता आले, संताजी जनगाडे करता आले, आणि निळोबराया करता आले. निळोबरायचा तर काळ बऱ्याच दिवसानंतरचा. निळोबरायाने तुकोबरायला पाहिलेलं सुद्धा नाही. निळोबराय करता म्हणजे तुकोबराय आजही वैकुंठात सदैव आहेत. आता माऊलीचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. माऊली कुठं आहेत? संजीवन समाधीमध्ये. आता आहेत का नाही? आता किती वर्ष झालं? 800 वर्ष होऊन गेले त्यांना. मग आता आहेत का नाही? आहेत. मग काय करतात मग? ज्ञानदेव घेतले दान. पुढे काय? समाधी वैसला निर्माण. पुढे मधलं एक राहिलं. ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरून या ध्यान, नामरूपी जडले चित्त, या ह्याच्यावर आहे बघा. ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्माण. आता काय करतात? कथा कीर्तन करीतो, कथा कीर्तन करतो. दुसरी भगती
मम कथा प्रसंगा. 2 भक्ती विशेषत्वानं शबरीला रामचंद्र म्हणून सांगितलेलं आहे. न शुद्ध झालं की मुक्त होतो म्हणून निषेध इथं पंडिताचा आणि शहाण्याचा केलेला आहे. पंडित शहाणे हे काय करतात, विधेय मुक्तीला जातात. आणि तुकोबरायासारखे संत सदेहाला म्हणजे ह्या मरक्या शरीराला, कोणत्या या मरक्या शरीराला दिव्य बनण्याची ताकद तुकोबरायामध्ये आहे. ह्या मरक्या शरीराला दिव्य बनण्याची ताकद आमच्या ज्ञानोबारायामध्ये आहे. ज्ञानेश्वर